येरमाळा. अहिल्यानगर शहरात गॅस कंपनीकडून घरगुती गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाईपद्वारे घरगुती गॅस पुरवठा करण्याच्या प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य शासनानं गॅस पाईपलाईनसाठीच्या रस्ते खोदायला विनाशुल्क परवानगी देण्याचे आदेश दिले. मात्र या निर्णयाला अहिल्यानगरच्या सत्ताधारी नगरसेवकांकडून विरोध होतोय. शासनाच्या धोरणामुळे मनपानं नव्यानं केलेले रस्तेही फोडले जाणार आहेत. गेल्या अनेक वर्षांनंतर अहिल्यानगर शहरात बहुतांश ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे बनवण्यात आले. ते सर्व नवीन रस्ते फोडावे लागणार असून यामुळे कामाला नगरसेवकांनी तीव्र विरोध केला आहे. आम्ही त्यांना मी त्यांना असं सांगितलं की रस्ता खोदाई न करता अशी कुठली टेक्नॉलॉजी आहे का जी अंडरग्राऊंडने तुम्ही ती लाईन टाकू शकता, त्यावर तुम्ही आम्हाला तुमचं हे द्या, अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं. कारण आता आमची तर नाही आणि नागरिक पण ओरडतील हो. किती दिवसानंतर आता कुठेतरी आपले सगळे रस्ते त्या ठिकाणी संग्राम भाईंनी जो निधी आणला 200 कोटी रुपयाचा मागे, म्हणजे दादांच्या माध्यमातून जो निधी आला, आता कुठेतरी ते गेल्या 7-8 वर्षामध्ये अथक प्रयत्नातून निधी आणून ते रस्ते आता कुठेतरी चांगले झाले. या माध्यमातून अहिल्यानगर महानगरपालिकेकडे पगाराला पैसे नाहीत आज. पण जर हे रस्ते फुटले, ते रस्ते महापालिका करू शकते का? महापालिका सक्षम आहे का? राज्य शासन केंद्र शासन या कामांसाठी काय अनुदान देणार आहे का? हे देखील अनेक प्रश्न आहेत. आणि राज्य शासनाला एक आपल्या खुलासा मागू, आपण एक मार्गदर्शन मागू की असं झालं तर मग भविष्यात त्या संकट शहरा पुढे उभं राहील, त्याला जबाबदार कोण असेल, त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, हा एक याच्यावर चर्चा करून जर नाही सुटला तर न्यायालयाचा दरवाजा ठोठवायचा का किंवा अजून दुसरी काय करायचं का, या पर्यायांबाबत देखील आमची चर्चा चालू आहे. इराण इस्रायल युद्धाचा ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्यांना अनोखा फटका बसला. कृत्रिम इंधन टंचाईमुळे व्यापाऱ्यांनी